इथंच आहे उभे हे. हा इथंच आहे काही सगळे घ्या इथंच उभे आहे. हा त्याच्या जर जास्त जवळ थांबणं जाऊ आपण धीरे धीरे गदे भलते पण आता पुढे आपल्याला ध्यान ठेवायचं आहे त्याच्या इकडे. हा जग्गा जासूसचा पाठ डोसका चालू केला म्हटलं आपण. हा म्हणून म्हटलं हे खोटं काय करते देवदास काकानं गदे काय दिले आपल्याला. हा गदे आता दोघांच्या ताब्यात. आता कुकडे पैदल जायचं काम नाही सांग्या. ते पाण्याची ते थैली पाहिजे डबकीले बोंद्री ओली करून ठेवतो बरोबर. ते पाणी टाकतो ते बोंद्री डबकीले हा बोंद्रीवर. हा थांबणं आहे आता गोष्टी नाही ऐकल्या चालते आपल्याला मागं 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 राहा लागते बरोबर. ते सगळं म्हटलं केळ्याची फणी लागन म्हटलं तिथं. दही भाताचं बोनं त्याच्या बाद ते आपलं गुलाल शेंदूर हे अगरबत्त्या ते आपलं काय म्हणते अत्तराच्या 2-4 शिशा लागन बरं. हा गोमतीर हे ते असं सबन सामान घेऊन घ्या जा म्हटलं संग. हा डबल याचं काम नाही पडलं पाहिजे आणाले. लिस्ट दिली आहे तुमच्याजवळ ते पुरी लिस्टचं सामान लागीन. मामा खरंच काढते का रे बारे खजाना रे. हा का रे बिरकुंड्या मामा काढते का म्हटलं. हा तर मग काय जी चालू आहे मामाची तयारी काय काय करून राहिली मग मामा. खेळ करून राहिले कांचे खेळायला चालले का. एवढं मोठं सामान एवढे मोठे बोकडे कापायला लावले एवढी मोठी जागा पाहिली. हा खजाना तर काढणार आहे आता मामा. हा नाही सामान गिमान तर सगळं ओके आहे केलं. ते लिस्ट तर फक्त केळ्याची केळ मला वाटते आता काय मी भुसण्याला पाठवलं बा आणाले येते तिथपर्यंत. मग आता जाऊन बसायचं तिकडे का काय करायचं. ते खुदही पावलं अजून काय लागन घमिले आणि ते माल भरायला ते माल जो निघन म्हटलं तो कायच्यात भरायचा. 4-5 कट्टे घेऊन घेतले असते. हा कट्ट्यात भरले आपलं एवढं जेवढं निघन तेवढं बस चालले घरी घेऊन. अरे ते मी करतो ना. ते एवढ्या लवकर नसते त्याचा विल्हेवाट लावत. ते पाहतो बरं मी शिवलाल भाऊ काय करायचं तर त्याचा तिकडे लोड न वागे तिथंच काढा लागते. शुद्ध करा लागते. ते त्याचं शुद्धकरण करायला लागते. मंतर मारायला लागते डबल. अजून सामान आणायला लागते. हायच आहे त्याचे कामं. ते पुढं पाहू. आताच हे सबन तयारी करून चला. पण राजो दिवसा तिकडे राजो सगळं लोकांचे जाणं येणं चालू राहते म्हटलं त्या मकानाजवळ. हा मग कसं ते तुम्ही पाहा आता. आम्हाला काय माहीत. आम्हाला तुमची हे जबाबदारी तुमची आहे आता. हा ते तुम्ही ठरवा कसं कधी जायचं काय जायचं. पाहिजे हे पोट्टे आले रे. कशा हे पोट्टे म्हटलं पाहिजे. हा ध्यान ठेवतो याच्यावर. मागं आपला पिक्चर नाही करू राहिले रे बारे. हा विचारवरचे पोट्टे इथून सोडतो दिल्या ते तुला दबन दे नाही पोट्ट टरेला ते जगणे. जाय टरको दिले. हो अरे कुकडे चालले रे बारे. हा गदे किती घेऊन कुकडे घेऊन आला मला जगन. इकडे कुठं चालला. आम्ही तुमच्या मागं आम्ही कोकडे चाललो तुमच्याच मागं. अबे मॅच झाला का बे. मोठे बा आपला शिवलाल मोठे बा ते आम्ही फिरून आलो इकडे गदे घेऊन. आता काय आता दिवसभर आम्हाला फिरणं आहे. जिकडे जाईन तिकडे गदे जिकडे जाईन गदे चालले. आम्ही काय चाललो गदे येऊन राहिले मागं तुमच्या. आम्ही काय तुमच्या मागे येऊन राहिले. गदे जिकडे झाले तिकडे चाललं. काय लगा माय काय पकडाले म्हणून आम्ही डावटा करू राहिला. दिवसभर आम्हाला देवदास काकांनी दिले आमच्या ताब्यात गदे. जिकडे जाईन तिकडे आम्ही जातो. असं तेच तर म्हटलं गदे चालले नाही. तू काय एवढं मागं यायचे आमच्या. मला वाटलं माझ्या मागं गदे येईल काय काय जाऊ दे सांगून देतो मामाला काही विषय नाही म्हणून पोट्टे. नाही तो काही पोट्ट्याचा विषय नाही. मला वाटलं ते गदे देवदासनं गदे दिले दिले हिंडवाले जिकडे जाते तिकडे चालले ते पोट्टे काही विषय नाही. तेच तर म्हटलं एवढे कसे शायनी झाले ते. अरे मी ओळखतो त्या पोट्टेले म्हटलं जगण्या होय तो. तुमच्या इथं राहिलो आहे ना मी. गदे तर गदे पण हे शायनी आहे म्हटलं दोघं त्याच्यावर. जरासं ध्यान ठेव जा. जागा बदला म्हटलं. जागा येतो सबकन. ते त्याला झळकलो नाही पाहिजे आपण. हा बरोबर आहे मामाचा. हा एक काम करा तिकडे जंगलात जाऊ आपण. चला तिकडे एखाद्या झाडाखाली मस्त तण देऊ. मग आता गावात जायचं काही काम नाही. मग जसं सुनसान भेटून तसं बसून जाऊ त्या वाड्या नाही का. हा हे बरोबर आहे बा. ह्या चला लवकर इथून सटका. अरे आता कोकडे गेले रे बाडे जगन. हा आता याच्या मागे चालता का. मग चालता का म्हणजे आपल्याला कोणत्या पायानं चालावं लागतं. गद्याचे पाय आपल्याला चाललं त्याच्या मागे बरोबर. त्याचे काय ते दिन भरे ढाई करते जिथं तिथं आपण चला गदे त्याला सांगतात गदे जेवणार म्हटलं तुमच्या मग आम्ही थोडे होणार. चला डावटा कोणाला म्हणला आम्ही. तो आता आपली जग्गा जासूस आणि आपला संकेत जासूस. हा हे तर गेले आता देवदास त्याच्या मागं. आता आपल्याला माणसं वाढवा लागत ना आपल्याला तुझ्या मतानं. तर हे सगळं त्याला तुझ्या म्हणणं काय आता. माय म्हणणं काय. नमस्कार मंडळी. सगळ्यात पहिले मी सांगून देतो मग कशी गडबड लागते ना. आपल्या चॅनलचं नाव लक्षात ठेवा. जय जय महाराष्ट्र माझा. नवीन असाल तर सबस्क्राईब आताच करून घ्या. आपले व्हिडिओ रोज दुपारी 2 वाजता नाही तर चुकला तर संध्याकाळी 7 वाजता.
लक्षात घ्या हा. म्हणजे संध्याकाळी 7 वाजता. आजचा संध्याकाळी 7लाच येणार आहे. आज तुम्ही 7 वाजताच पाहून राहिले आता. आणि लाईक म्हटलं लाईक भरपूर न पाहिजे आम्हाला. फुल लाईक झाले तर व्हिडिओ त्या ताकदनं चालते. हां पहा आणि लाईक करा. इकडे तिकडे सबस्क्राईब करा. ग्रुपवर पाठवा. सबस्क्रायबर वाढू द्या आमचे भरपूर. कमेंट करा. बोलत राहा. चांगले आहे. आता ते तायवाडे पहा बरं. विलास तायवाडे बिलकुल रोज 4-5 एका व्हिडिओवर 4-5 कमेंट असते त्याच्या. एक तो गडी दाबेली दाबली राज दाबली त्याचे घन्नावून चालते. तिकडे ते आपले इकडचे आहे भावने नाहीच आहे. बरेचसे लोक रोज कमेंट चालू आहे. हां चला 5 शेवटपर्यंत. आता हे सांग ना देवदास, हे आता इकडे पुढची लाईन कशी लावतं. इकडे हे जगण्या संख्येच्यानं झपणार आहे का म्हटलं. हे जगण्या संख्येला एकटे दोघायले गँग वाढवायला लागणार नाही. मारुती झाबड्याले लाऱ्याचे त्याले याले सांगा लागणार. नाही ते तर आपल्याला चर्चा करायला लागन. पण कशी ते ग्रुप मी चुपच करायला लागन. हां शांताना कसं आहे, जराशी गोष्ट जर लीक झाली आपल्याला तिकडे पांडे साहेबाला हाताशी घेऊन ठेवावं लागन. चालू पांडेले हां साहेबाला फोन लावा लागन ना ठाण्यात. काय बा अशी शिक्षा चालू आहे चर्चा. तयारीत राहायचा. नाही काही सांगता नाही येत. काही उपदाब होऊन जात असते. अशा जागी भांडणं होते. काही होते. लालूच आहे ते. एक काम कर ना आता. चल ना सगळी आपली गँग आहे ना जेवढे असं आपल्या विश्वासातले तेवढ्या जणायले आता आपली पुरी स्टोरी सांगून दे. हे आता हे खजाना शिवलाला लागला. खजाना काढायच्या मागं नाही काय. हां ते बोकडे इकडे काय कापले हे ते सगळी चर्चा करून घेऊ त्याच्या सांगा. मग आपण पुढचं काय करता ठरवून घेऊ. ठीक आहे. मग आपल्याला बंद दाराच्या अंदर चर्चा करायला लागते नाही. बरोबर आहे. मग जागा सरपंचाचा गाळा बरं आहे तिकडे मागची साईड. बरं मी एक काम करतो. मी पोट्टेले पाहतो कुठं आहे तर तू सरपंचाच्या घरी पोचून जा. मी इकडे बाकीचं जे जवळचे आहे ते आपल्या विश्वासाला त्याला घेऊन येतो. बरं ठीक आहे. मी जातो सरपंचाच्या घरी. ते पाहतो त्या जगांना फोन लावतो. जरा ते गदेले जरा पाणी गिनी पाहतो म्हणा. पहा तिकडे गवत खाऊ देतो. दिसलं कुठे हिरवं नदीच्या काठा इकडे तिकडे जरासं बरोबर. आणि ते ध्यानही ठेवतो म्हणा. फोन नाही त्या जगण्याचं. अरे बापा फोन काय त्याला मोठं डब्बी घरी तर डब्बी नाही म्हणे. तो स्मार्टफोन घेतला. स्मार्टफोन त्यांना त्याच्या चांगला होता. पोट्टीनं आणला होता. नवीन मोबाईल दिला त्याला. सिम गिम टाकला गळ्यानं त्याच्यात. बाप्पा व्हिडिओ काढता येते म्हणे. तुम्हाला व्हिडिओ शूटिंग दाखवता येते म्हणे. असं तसं गेला त्याच्या पोट्ट घेऊन द्या मोबाईल. थोडी मजा घेते तो शांताराम. मला तसंच म्हणे काय म्हणे लहान लेकराचे पाय दुखते दुखून तुम्हाला आज चांगलं लागन का म्हणे. बा मी आपलं नाही मग काय करू म्हटलं तर गदे द्या म्हणे. बा 2 चांगले ने म्हटलं बाबा. आता माझ्याजवळच्या गदे तुझ्याजवळचा मोबाईल मग चंगल आहे पोट्टेची. चलणारे बारे एक धंदा झाला लोक माझ्या सांग. हा लोक चलणारे बारे होय लाऱ्या त्याच्या चलणारे का बात येऊ ना आपण जाऊन. अरे बापा लेका मा बुडीनं सांगितलं बाबा उन्हीत काही जाऊ नको म्हणे मराले. तुला माहित आहे का रातभर उन्हीनं तरास उंडायला मला राजा. कांदा लावलो मा बुडीनं पायाले. कांदे खसरून टाकले. म्हटलं बाबा नाही ऊन लागली मला. आलो असतो मी त्याच्या. ऊन लागली आता येणं नाही होत नाही. काय चर्चा म्हणून राहिला आल्या का तूच म्हणून राहिला. तुले मॅट झाला काय काय का बे बोकडे का बाजा मटणाच्या अक्षी का काय काम आहे विचारायला ना. आता का एक जण चलून आलं बे माझ्या सांग बे. असंच ते त्या वाटते असं वाटते लोक इले कोणाले सहज गोष्ट का बस हातभार लावू लागा. कामाची गोष्ट होती. एवढा मोठा आता जीव घालून राहील तुम्ही तर मग काहीतरी मदत करू लागा. आता झालं सगळं निरे पिरे. आता काय तू जराच्या छटाकवर ते काढून आला का मग ते खाऊ घातलेलं म्हटलं लोकायले. मग चला माझ्या सांग. हा आले तर चांगले नाही आले तर वांगले. मुद्दे असंच बोलला. बरोबर बोलला तू झाबरू. हा मी बोललो असतो तुला का मायावर झालं असतं. तुझ्यावर काही होत नाही तो. पण बसं कोणतं सामान आहे तुझ्या असं काय ना लागते काम ना धाम लोकांना त्रास देणं. ठीक आहे ना. झालं ते झालं. आता जेव घातलं हे घातलं ते घातलं झालं. जेवलं आम्ही सबन झालं. आता त्याचं ते निरे पिरे झालं. तू आता काय त्रास देणार लोकायले. आता डबल जेव घालत असेल तर सांग बा तसं. चल ना जिंद चल गाड्या नाही तर नका येऊ फालतूच्या काही एखाद्या करू नका. मा बुड्याला म्हटलं होतं आपल्या गावात परगावाल्याला खाऊ घातलं असतं ना तर पुरलं असतं कधी. घुसणे आहे तर नाही याच्यासमोर नाही बोलायला लागन. जाऊ द्या लागन मग बोलायला लागन पोट्टे इथे. बस राहू द्या लेको. बस काही कामाची गोष्ट नाही. खरंच ना बस जातो एकटाच जातो ना. काही येऊ नका माझा. कसा सटाकला लोक. अरे भागा रे वो याला आले कसा भुसण्या. खाल्ला काढून राहिला आमचं. अरे बापरे काय. अरे बा काय खिदळणं चालू आहे. काय झालं. काय मजा घेतली का भुसण्याची.
अरे कायचं त्याले जायचं होतं तिकडे कुठे शहरात चालला तो भूषण सामान आणाले. सामान पाहिलं जोराबर लागला मांग, याले चल त्याले चल कोणीच काही संग गेलं नाही त्याच्या, म्हणून त्याच्या जीवाला पयाला तो. बरं ते जाऊ दे, मी काय चौघ जण तुम्ही एक काम करा, सरपंचच्या घरी पोचा बरं. तिथं एक जरा देवदास आहे तिथं. हां सरपंच आहे, देवदास आहे. मी अजून जसं चक्कर मारून गावात महत्त्वाचं कोण भेटते तर तिथं जशी मीटिंग करायची आहे. आता लय कामाचा विषय आहे म्हणून म्हटलं तिथं आता इथं काही चौकशा करू नका, तिथं सगळी चर्चा होईल. गंभीर विषय आहे का? बरं ठीक आहे ना, तिथं गेले तिथं बोलूच नका म्हणते ना. बरं ठीक, चला रे मग चला. तिथं सरपंचच्या घरी मस्त थंडावा आहे मस्त. हां बैठकीत बसू द्यायच्या धाब्याच्या घरात. बरं ठीक आहे, तुम्ही निघा पुढं. आता कोणाला आता कंदील बुड्याला पकडायला लागणार नाही. कंदील बुडा आहे, डॅनी बुडा आहे, हे पाहिजेच ना. बुजुर्ग माणसाशिवाय कसं जमणार आहे, ज्यांना पट्टम ते भरण्यात. बरं तुम्ही जा, येतो मी बाकीचे कोण घेऊन यायचं आहे तर झुमऱ्याला सांगून द्यायला लागले खाली नाही काय. हां झुमऱ्याला कसं पाहिजे मग सगळे इकडे जसं. हां बरं एखादी सांगून द्यायला लागेल त्याला. बरं ठीक आहे ना. हा येतो ना मी. हाताला भाऊ काळजी नका बोलू, बस आता झालं आता बस. हां निघालो मी. हा मोठ्या बॉल घेऊन येऊ काय? नाही ते मोठे बाल नका आणू. कसं आहे मोठे बाळाचं कसं आहे काही सांगता नाही येत. बरं तुम्ही एक काम करा, तुम्ही आता ह्या विषय सांगू मोठे बाला काही आणू का. लागून तर डॅनी बुड्याला घ्या, डॅनी बुड्याची तुमची जोडी पसून जाते. अले बापले त्या ध्यानाचं अले काय लाजे बोला. मोठे बोल नाही सांगा लागत नाही. बोला कामाची गोष्ट आहे म्हणतात नाही का, नाही सांगायला नाही सांगत बा. बोला ठीक आहे बा, डॅनी पाहिजे का मला? डॅन्याला काय विषय आहे मला? ठीक आहे डॅन्याला घेऊन येतो ना मी चुपचाप. हां मागून त्या तिकडून सरपंच मागता आहे ते माहिती ना, ते मावत तिकडल्या इकडून. हां तिकडल्या साईडनं सकाळी आहे, तिकडून दरवाजा उघडला आहे ना, तिकडून येतात तुम्ही. इकडून नका समोर दिसू नका कोणाला. बापाले चलून यायला लागत नाही बापा. बरं ठीक आहे बा, हा येतो तिकडून येतो. काय थंड आहे झाडाखाली. स्लॅबच्या घरात नाही मजा तेवढी मजा इथं येऊन राहिली. असं वाटतं तन्नावून द्या आता. आता टाईम आहेच ना तसा शिवलाल भाऊ. आता बाकीचा आपल्याला संध्याकाळी जा लागेल ना तिकडे. हो संध्याकाळी नाही तर का. आता काय आता या वक्ती कसं जरासं गावातही जास्त होते. हां लोक तिकडे जाणार येणार हे ते चालूच राहते. मोठं संध्याकाळी बरं आहे ना, बॅटरी गिट्टी काय लाईट गिट आपल्या जर समजा चार्जिंगच्या 2-4 बॅटरी काय आहे ना, अंधाराच बरं येईल. मग ते तुम्ही सोनं घाला म्हटलं ते तिथं मग भाऊ घाला लागेल का ते सगळं घाला का ते तुम्ही म्हणा ते विचार काय भाऊ घाला लागेल तिथं नंतर मला लागेल काय करायला लागते म्हणजे तिथं अजून थांबा लागेल का म्हटलं एखादा दिवस. आहे का मॅटासारखा बोलतो काही आपला गहू आहे का ते भाऊ घालून राहिले. हा काही बोलतो आपलं बोला. नाही वाऊ घाला लागते म्हणजे ते जरा त्याची ईदी असते ना, धुवा लागते ना, ते शुद्ध करा लागते ना माल. तो पुरं शुद्ध करायला लागते. लय मोठं मेहनत आहे. त्याच्या सीटा राहायची बसेल, त्या सीटा नेऊन सोडा लागते शिवच्या बाहेर. लय काम आहे ते. माझ्या अंगावर राहायचे, पुरं अंग भर राहायचे ते ताण. काय सांगा तुम्हाला आता, सोपं काम आहे का ते? अरे बापरे इथं काय ते बसले का मस्त बसले झाडाखाली सावली ते. हा मस्त बसले बापा. हा खजाना घालून खजाना. घ्या म्हणा खजाना दाखा. पाय शिवला हे फोटो पाय जगण्यासंख्या आहे ना. अरे हे देखा का पिक्चर निघून राहिले आपले. आपण चाललो तिथं घेऊन राहिला हे. आता हे पोट्यावर कधी होते आता पैदल आले इकडे म्हणजे होय काय विचार बरं येईल. हो नाही बरोबर ना. काय होय पोट्या हो कायले फिरायला तुम्ही आमच्या मागं बे. हां कायले इकडे कायले येऊन राहिले म्हटलं काम ना जमले का. हां जाऊ दे ना आमचे काम आम्हाला करू दे ना. कायले येऊन राहिला इकडे जगण्या. अरे बापरे हे पोट्टे काही आपल्याला काही सोका पोटानं काही बसू नाही देत राजे. आणि ते हे उस्त्या बांधायची पाडी. हे जरा मला चिन्ह अलग वाटून राहिलं. हे मांग फिरून राहिले. आम्ही काय तुमच्या मागं फिरायला, आम्ही गड्याच्या मागं फिरायला तुमच्या मागं फिरायला. आम्ही गड्याच्या मागं फिरायला म्हटलं. तुमच्या मागं फिरायला आम्ही, तुम्ही गड्या आहे का? असं पोट्ट आहे ना हे. तुला काय म्हणून या पोट्ट्याकडनं बोलत नसतो. हे जबाबी पोट्टा आहे. बातचले का तोंड तिकून शब्द फेकला का तिकून बिलकुल तो फेकूनच देते. असा आहे टळेल पोट्टा आहे. असे ना त्याचा काय. अरे का रे. हां मग तुम्ही गद्यावर बसले होते ना, आता म्हणतो गद्याला पाहायला फिरवलं. हे होय काय म्हटलं नाटकं. हे नाटकं काय होय कायले मागं हिंडू राहिला म्हटलं. गरम म्हणायले ते गरम. अरे बाबा ते गदे मागायचे आम्ही उतरलो. मग त्या तलावाच्या पायावर सोडले तिकडे पाणी प्यायले जरा खाले. ते कुकडे गेले काय गेले म्हणून आम्ही त्याला धुणून राहिलो. मला गदे देवदास काकाचे अशा त्या माणसाचे वेगळे ते धुणून न्यास लागन घरी. आता मग आम्हाला हिंडाच लागन पाहू लागा आम्हाला गदे. बसतो मग आम्ही गद्यावर. तुम्हाला एवढी आमची तकलीफ होत ना आम्ही गदे पाहिलं नाही का. मग भरपाई देऊ का म्हटलं त्या गद्याचे भरून. एवढे सस्ते गदे आहे का. 2 लाखाचे का गदा आहे म्हणते देवदास काका म्हणे. ना तर आम्ही काय तुमचे कामं तुम्ही करणार काय कोणत्या कामं करायला का. नाही बरोबर आहे मग बरोबर ते आपल्या मागणी आहे. ते पोट्टे मागायचे गद्यावर होते ना रे. असं ते गदे दिसेल पाहा लागन द्या लागन धरून द्यायचे द्या लागन दावा नाकडून इकडे. त्यांनी खोटी गोष्ट असेल ते फालतू फोटो बॉम्ब करून देईन तिकडे. गदेच पाहून आले ते आता गदेच नाही द्यायचं.
हो नाही काय काय गरज आहे पोट्टेले काम ना काय पोट्टेल समजून आलं काय नाही ते फालतू आपला भरम आहे तो. जाऊ दे आपले कामं करा आपण आपली लाईन आपण लावून ठेवा त्याच्या मग कुठं लागायला पडते. हो तरी गफलतीत नका राहू म्हटलं. गफलतीत राहणार तर फालतूचंच म्हटलं लेण्याचं देणं नाही पडलं पाहिजे. एवढी मोठी मेहनत झाली, माल काढा लागते, शिटा बांधा लागते, सबन एवढी मोठी अजून मेहनत आहे तिथं. शिवलाल भाऊ जरासा हुशारकीनं काम करा म्हटलं जरा दिमागानं. नाही बरोबर आहे बरोबर आहे. जा तिकडे 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 पहा कुठं दिसून जा गदे पहा तिकडे. हा नाही तिकडे कुठं नाही नाही सालीत बसरायला आम्ही साली दादा थकलो आमचे पाय दुखून राहिले किती वाढ कुठं फिरायला तिकडे साले पाणी काय बरं पाहू लागा तुम्हाला हे तुमच्या माणसं पाहायला पाठवा आम्ही झोपते जरा आराम करतो थकलो आम्ही सावलीसाठी आलो इथं. हा अरे सांग काही दिले कंदील बुड्यानं बरोबर आयडिया दिले का. हा गदे इकडे बांधून ठेवा बस गंजाले धुणून राहिलो असं कंदील आवाजीचा दिमाग होय ते. हा शांताराम काकाने फोन केला आपण दिमाग दिला आता गद्या बरोबर तिकडे लपून ठेवले काय दिसते येईल बंबल नाही पाहिजे का बघते